त्या ठिकाणाचं नाव आहे टेर कदंब. काय नाव आहे? टेर म्हणजे आवाज देणे. तर आवाज देणे म्हणजे भगवंत इथे या झाडांवर चढायचे आणि इथून आपल्या मित्रांना, गायींना आवाज लावायचे. टेर लावणे म्हणजे आवाज देणे. हां, भगवंतांचे मित्र आहेत, मधुमंगल आहे, स्तोककृष्ण आहे, विजय आहे, अशी भगवंत मित्रांची नावं आहेत. धनसुका, मनसुका, हं, आणि गायी पण आहेत, तर त्या गायींची पण नावं आहेत वेगवेगळी. त्या सगळ्यांचं भगवंत इथून आवाज लावायचे. हे नंदगाव जो पर्वत आहे त्याच्या पायथ्याला आपण आहे आता खाली, त्या ठिकाणी भगवंत गायींना बोलवायचे आवाज काढून वेगवेगळा. तर टेर कदंब आहे, फार प्रसिद्ध ठिकाण आहे. कृष्ण बलराम इथं आलेले आहेत आणि आपण आतमध्ये जे पाहताय, जे दृश्य तुम्हाला दिसतंय, राधाराणी आलेली आहे आणि रूपगोस्वामी आहेत. 6 गोस्वामी मी सांगितले होते तर पहिल्याच दिवशी. तर त्यापैकी एक रूपगोस्वामी, म्हणा सर्वांनी. आणि सनातन गोस्वामी, हे दोघं भाऊ होते. तर सक्के भाऊ, पक्के भक्त. तर सनातन गोस्वामी मोठे आणि रूपगोस्वामी 5 छोटे. ऐकायला येते का पाठीमागं? तर हे जे एके दिवशी एक घटना घडते की इथे एक झाड होतं असं. तर त्या झाडाच्या खाली बसून रूपगोस्वामी यांनी एक ग्रंथ लिहिला. तर त्यांचे जे काही विदग्ध माधव, ललित माधव असे काही ग्रंथ आहेत. तर रूपगोस्वामी जे आहेत तर या ठिकाणी भजन करायचे, असं भजन करायचं. आणि विशेष करून उपदेशामृत नावाचा ग्रंथ आहे. कोणाकोणाला माहिती? हातवरती करा. त्याचं लिखाण त्यांनी इथं केलेलं आहे. उपदेशामृत वाचताना लक्षात यायला पाहिजे. तर उपदेशामृत तिथं लिहिलं बसून झाडाखाली, आणि अनेक ग्रंथ लिहिले. त्यामध्ये भगवान राधाकृष्ण यांच्या विरहाचं वर्णन केलं त्यांनी. विरह म्हणजे राधाकृष्णापासून कशी वेगळी होते, मग राधेची काय अवस्था होते मनाची, याचं वर्णन त्या ग्रंथामध्ये केलं त्यांनी. जेव्हा कृष्ण निघून जातात त्याला विदग्ध, म्हणजे विरहाचा रस म्हणायचं, त्याचं लिखाण त्या ग्रंथामध्ये केलं. आणि ते लिहिताना ह्यांच्या हृदयामध्ये एवढं व्याकुळता आली की या झाडाची पाने सगळे झडून गेली. सगळे झाडाखाली बसले होते, झाडसुद्धा वटून गेलं सगळं. आणि नंतर त्यांना सनातन गोस्वामींनी सांगितलं की तुम्ही काय करा, भगवंतांच्या मधुर मधुर लीलांचं वर्णन करा, मिलन, राधाकृष्णाच्या मिलनाचं वर्णन करा. त्याने परत ललित माधव नावा दुसरा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ लिहिला की पुन्हा झाडाला पालवी फुटली, हिरवेगार झाले झाड. तर भगवंतांच्या प्रेममयी लीलांचं वर्णन केलं त्याने. तर एके दिवशी काय घटना घडली, रूपगोस्वामी पाद इथं बसले होते आणि सनातन गोस्वामी त्यांचे भाऊ आले या ठिकाणी. आणि आल्यानंतर काहीतरी प्रसाद बनवायचा होता ना, तर काहीच नव्हतं इथं, जंगलामध्ये काय भेटणार. मग ते रूपगोस्वामींनी इच्छा मनामध्ये व्यक्त केली की मला काहीतरी बनवायचं आहे. काय बनवायचं आता? खीर बनवूया, तांदळाची खीर बनवूया, स्वीट राईस. मग त्याने असा विचार केला. इतक्यात एक छोटी मुलगी आली. आणि त्या छोट्या मुलीने काय केलं, साखर घेऊन आली, तांदूळ घेऊन आले, सगळं घेऊन आले. आणि त्या छोट्या मुलीने हे सगळं साहित्य इथं दिलं आणि रूपगोस्वामीने ती खीर बनवली. किंवा ते असंही वर्णन की त्या राधाराणीनेच खीर बनवली, असंही वर्णन. तर जेव्हा जी खीर सनातन गोस्वामींनी खाल्ली, नंतर त्यांच्या भावाने खाल्ली, ते म्हणले अद्भुत स्वाद आहे म्हटलं याचा. हे अशी चव मी आत्तापर्यंत कुठं पाहिलीच नाही, एवढी सुंदर खीर मी कधी खाल्लीच नाही, असं ते म्हणाले. असं म्हणाल्यानंतर मग ते म्हणले, अरे खरं सांग म्हणले, हे काय, कुठून आणलं हे सगळं साहित्य, खीर कुठून आणली तू? तर ते म्हणले माझ्याकडे काहीच नव्हतं म्हणले तुम्हाला देण्यासाठी, मी इच्छा केली आणि एक छोटी मुलगी आली म्हणे आणि तिने हे तांदूळ साखर सगळं दिलं, खीर बनवली म्हणे. तात्काळ सनातन गोस्वामींनी ध्यान लावलं आणि पाहिलं तर ते म्हणले ती मुलगी दुसरी तिसरी कोण, स्वतः राधाराणी होती, स्वयं राधाराणी आली होती म्हणे. तर राधाराणीने या ठिकाणी खीर बनवलेली आहे. आणि त्याची चव सनातन गोस्वामींनी घेतलेली आहे. पण त्यांना वाईट या गोष्टीचं वाटलं की आम्ही आमची इच्छा पूर्ण करण्यासाठी राधाराणीला सेवेत लावलं आमच्या. असं भगवंतांकडे कधी कधी आपण मागणं मागतो एखादं, पण जे उच्च स्तरावरचे भक्त असतात शुद्ध, ते देवाला मागणं मागत नाही. ते म्हणतात की देवाला का त्रास द्यायचा, आमचं काम कर एवढं म्हणून. यात प्रेम कुठलं आलं? हा तर स्वार्थ आला ना, बिझनेस डील आले ना. आमचं एवढं काम होऊ द्या, मग तुम्हाला आम्ही 50 कोटी देतो किंवा 15% देतो.
तिरुपती बालाजीला लोक जाऊन असं बोलतात. इथं डील झालं ना, प्रेम कुठे आहे इकडे? हां, म्हणून वृंदावन ही प्रेमाची भूमी आहे. इथं बिझनेस चालत नाही. अलग लक्षात. तर या ठिकाणी जेव्हा त्यांना इतकं वाईट वाटलं की राधाराणीला मी सेवेमध्ये लावलं माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी, आणि राधाराणी त्यांना नित्य दर्शन द्यायची या ठिकाणी. म्हणून मी सांगितलं ना, छोट्या मुलीच्या रूपामध्ये, मुलाच्या रूपामध्ये भगवंत किंवा राधाराणी आपल्याला दर्शन देऊ शकतात. आजही भगवंत दुपारच्या वेळी इकडे येतात. भगवंत इथं वनभोजन सुद्धा करतात. आणि नित्य विहार करतात, गायी राखतात इकडे या वनामध्ये येऊन. तर आज अशी अवस्था इथली, 5,000 वर्षापूर्वी किती घनदाट वन असेल इकडे हो. 5,000 वर्षापूर्वी तर किती सुंदर असेल ना. भरपूर इकडे मोर वगैरे भरपूर आहेत इकडे. तर फार सुंदर ठिकाण आहे. याचं नाव आहे टेर कदंब. अतिशय पवित्र भूमी आहे. श्रीकृष्णांच्या चरणाने पुनीत पावन झालेली भूमी आहे ही सगळी इथं. अशा पवित्र ठिकाणी आपण आलेलं आहे. आणि ही झाडं सुद्धा फार जुनी आहेत. फार फार जुनी झाडं आहेत. तर इथं वृक्षांना तोडलं जात नाही. त्याला आधार दिला आहे बघा खालनं. काही डिझाईन नाही तयार केलेलं. तर झाडांना तोडलं जात नाही, झाडाचं पानसं तोडलं जात नाही इकडे. त्यांना आधार दिलेला आहे. फार जुनी झाडं आहेत ते. अशा प्रकारे हे एक पवित्र ठिकाण आहे जिकडे भगवंत गायी चारायला यायचे. आवडलं का आपल्याला? प्रसाद आवडला का? ते पण नाही आवडलं, हे पण नाही आवडलं. काय फोटो तरी काढलेले आवडतात का तुम्हाला तुमचे? बघा, फार पवित्र ठिकाण आहेत. जास्त माहिती असते याची, पण मी सांगत नाही कारण ते तुम्हाला लक्षात येत नाही लवकर. फार पवित्र ठिकाण आहे. थोडंसं आपण आणि इथं काही जण आता गाडी चुकल्यामुळे आपण आसेश्वर महादेव